प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। शाई फेकणारा आणि भाजपाचा काही संबंध नाही असं त्यांचं म्हणणं। हल्लेखोरावर कारवाई झाली पाहिजे, दीपक काठीवर योग्य ती कारवाई होईल असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळा फासला, त्यानंतर ही भूमिका आपण बघू शकतो चंद्रशेखर बावनकुळे यांची। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल व त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। ज्या प्रकारे आज माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सुषमा अंधारे जी असणार यांनी ज्या प्रकारे टीका केली, मला असं वाटतं की त्यांना काळीज झालेला आहे आणि ते कोणत्याही ह्याच्यात काही झालं तर भाजपनीच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं याला राजकीय रंग न देता कोण आरोपी आहे, कोणी त्यांच्यावर हल्ला केला याचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला जोही दोषी असणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मला तर आश्चर्य वाटते की अशा पद्धतीचे आरोप पवारसाहेबांसारख्या व्यक्तीने करणे कुठल्याही दृष्टीने योग्य वाटत नाही। त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे, परंतु पॉलिटिकल अशा पद्धतीचे स्टेटमेंट या वयात करून ते आपला आदर कमी करून घेत आहे। दरम्यान हा दीपक काटे नेमका कोण आहे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक आणि भाजपचा पदाधिकारी। 2022 मध्ये बारामतीमध्ये भाजपात प्रवेश, 2023 साली इंदापूरमध्ये भाजपा शाखेचं उद्घाटन। चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांसोबत दीपक काटेचे फोटो। दीपक काटे चुलत भावाच्या खुनाच्या प्रकरणात 7 वर्ष येरवडा जेलमध्ये होता। 2025 साली पुणे विमानतळावर पिस्तूल जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी त्याला अटकही झालेली होती। दीपक काटेनं पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी संभाजी ब्रिगेड विरोधात आंदोलन सुद्धा केलेलं होतं। दीपक काटे याच्या आंदोलनानंतर संभाजी बिडी हे नाव बदलण्यात आलं होतं। 2021 मध्ये उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अशोक जिंदाल विरोधात आंदोलन त्याने केलं। दूध दराच्या प्रश्नी शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयाबाहेर आंदोलन केलेलं होतं। कोण नेमका दीपक काटे आहे ते आपण बघत होतो।